हवे, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आराम तर हवाय, लोकांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी हव्या, पण वेदी स्थापन करायची इच्छा मात्र अजिबात नाही. कारण वेदी अर्पण मागते हे त्यांना माहिती आहे, आणि वेदीवर अर्पण केल्याशिवाय कोणतीही वेदी रिकामी ठेवून चालत नाही. वेदीवर अर्पण करावंच लागतं, कारण वेदीवर अर्पण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे परमेश्वर काम करत नाही. कारण परमेश्वराचा अग्नी अर्पणावर उतरतो, वेदी रिकामा वेदीवर कधीच उतरत नाही. बाजूला सांगा, रिकाम्या वेदीवर अग्नी उतरत नाही. एलियाने ज्यावेळेस वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं, गिदोनाने ज्यावेळेस वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं, ज्यावेळेस अब्राहामाने वेदी स्थापन केली त्यावेळेस पण अर्पण ठेवलं. अब्राहामाने स्वतःचा मुलगा ठेवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अब्राहामाने स्वतःचा मुलगा अर्पण केला होता आणि तिथं अग्नी उतरला होता. हालेलुया. परमेश्वराने ज्यावेळेस एलियाला सांगितलं त्यावेळेस एलियाने ज्यावेळेस अर्पण ठेवलं त्यावेळेस परमेश्वराचा अग्नी उतरला, आणि ज्यावेळेस अग्नी उतरला त्यावेळेस अर्पण मोठं ठेवलं गेलं होतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण आपण